नमस्कार मित्रांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024मध्ये बेस्ट म्युच्युअल फंड कोणते ठरतील किंवा आपली इन्व्हेस्टमेंटची जर्नी कोणत्या म्युच्युअल फंडपासून सुरू करता याविषयी सविस्तर अशी माहिती देणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 म्युच्युअल फंडची नावेही तुम्हाला मी सुचवणार आहेत, ज्याच्या माध्यमातून 2024मध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटचा श्रीगणेश आपण करू शकता. मित्रांनो, आपली इंडियाची इकॉनॉमी जशी वाढत आहे आणि आपल्या सरकारचंही धोरण आहे की भारत ही जगातील 4 नंबर किंवा 3 नंबरची इकॉनॉमी करायची आहे. त्यामुळे मित्रांनो, त्या इकॉनॉमीबरोबर इंडियातील जे बिझनेस आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मित्रांनो, त्यामुळे आपणासही मार्केटमध्ये गुंतवणूक करायची ही सोनेरी संधी आहे. येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पैसा हा भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून मिळणार आहे. जर आपण शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर मित्रांनो, गुंतवणुकीची सुरुवात ही सर्वात लवकरात लवकर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण करू शकता. आणि असे काही म्युच्युअल फंड मी आज आपणास सुचवणार आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट किंवा इतर गोल जे आपले असतात ते गोल साध्य करू शकता. तर मित्रांनो, सर्वात प्रथम जे आज म्युच्युअल फंड पाहणार आहोत त्याचे नाव आहे पराग पारख फ्लेक्सी कॅप फंड. हा फ्लेक्सी कॅप फंड जो आहे तो नावातच तुम्हाला कळालं असेल की फ्लेक्सी कॅप म्हणजेच हा मिडियम, स्मॉल आणि लार्ज कॅप अशा तिन्हीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत असतो. मित्रांनो, हा पारंपरिक ग्रुपच्या कंपनीचा फंड आहे. ह्या फंडमध्ये जर याचा ॲन्युअल रिटर्न किंवा आतापर्यंत जर आपण रिटर्नचा विचार केला तर यामध्ये मंथली SIP जर आपण 5 वर्षाची 5,000ची 5 वर्षाचा केली असेल तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट 3 लाख आणि त्याच्यावर प्रॉफिट जे असते ते 2,60,000 आसपास. म्हणजेच करंटचे 5 वर्षानंतर 5 लाखाचे तुम्हाला 5.5 लाख रुपये मिळाले असते 5,000चे. तर ह्या फंडचे सविस्तर माहिती जर घ्यायची असेल, आपल्याला 5,000 इन्व्हेस्टमेंट करायचं तर आपण मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,000 पण करू शकता. ह्या फंडमध्ये सध्या जो मार्केट आहे ते 48,294 करोडचं आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट आपल्याला ₹1,000ची करायची आहे. मंथली आपण ₹1,000ची पण SIP स्टार्ट करू शकता. यातून मिनिमम विड्रॉल आपण ₹1,000चं करायचं आहे आणि SIP इन्व्हेस्टमेंट जी आहे ती पण ₹1,000ची आहे. लमसम पण 1,000ची आणि मिनिमम पण तुम्ही SIP करू शकता, ती 1,000चीच आहे. यामध्ये आपण जर विचार केला तर ह्या कॅटेगरीमध्ये जर आपण विचार केला तर पारंपरिक फ्लेक्सी कॅप डायरेक्ट फंडचा रिटर्न जो आतापर्यंत आहे तो 34% रिटर्न आहे. त्याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.62. या कॅटेगरीमध्ये आपल्याला बाकी फंड दिसून येतात, जसं की HDFC फ्लेक्सी कॅप, फ्रँकलिन इंडिया फोकस्ड फंड, DSP फ्लेक्सी कॅप फंड, याचे बी वेगवेगळे असे रिटर्न आहेत. जर आपण यामध्ये विचार केला तर ह्या फंडच्या माध्यमातून आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 5,59,000 झालेली आहे, म्हणजेच ॲन्युअलाइज 25% रिटर्न. जर हीच अमाऊंट जर आपण दुसऱ्या कुठल्या कॅटेगरीत इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्यात आपल्याला 20% रिटर्न म्हणजे टोटल 5,04,000 झाले असते. बँक FDचा जर आपण इथे विचार केला तर टोटल इन्व्हेस्टमेंट बँक FDत झाली असती 3,58,000. गोल्डचा विचार जर केला तर आपण इथे टोटल इन्व्हेस्टमेंट झाली असती 3,94,000 रुपये. तर मित्रांनो, ह्या फंडमध्ये स्टॉक जी होल्डिंग आहे ती सध्या HDFC बँकेची आहे. त्यानंतर आहे बजाज होल्डिंग्स इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, नंतर ITC लिमिटेड, नंतर ॲक्सिस बँक लिमिटेड. अलोकेशन बाय जर मार्केट कॅपचा आपण विचार केला तर ह्या फंडांमध्ये सर्वात जास्त जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती लार्ज कॅपमध्ये केली आहे. त्यानंतर ही मिड कॅपमध्ये केलेली आहे 6%, स्मॉल कॅपमध्ये केलेली आहे 8% आणि अदरमध्ये 0%. सगळ्याच इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप असल्यामुळे इथे स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या काही दिवसात जर मंदी आली तरीसुद्धा ह्या फंडचा परफॉर्मन्स लार्ज कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे सुरक्षित राहणार आहे किंवा आपल्याला एवढ्या मोठ्याशी गिरावट किंवा पडझड ह्या मार्केटमध्ये दिसून येणार नाही. त्यामुळे जर आपण इन्व्हेस्टमेंटची जर्नी स्टार्ट करत असाल तर सर्वात प्रथम आपल्याला पारंपरिक फ्लेक्सी कॅपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि हा फंड हे जर इंडियाच्या ग्रोथबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा इतर जे सेक्टरची ग्रोथ आहे त्याप्रमाणे ह्या फंडच्या माध्यमातून आपण आपली आर्थिक गोल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ह्या फंडला आपण नजरअंदाज करून चालणार नाही. मित्रांनो, याच्यानंतर दुसरा जो फंड आहे तो निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. ह्या फंडच्या नावावरूनच आपल्याला कळून आलं असेल की हे जो फंड आहे तो स्मॉल कॅपमध्येच जरा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत असतो. तर ह्यामध्ये फंडचा जर आपण विचार केला, आतापर्यंत इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर ह्या फंडने मनमध्ये मंथली जर आपण 5,000ची SIP 5 वर्षाकरता केली असती तर याची व्हॅल्यू आज 7,59,000 रुपये झाली असते. म्हणजेच 5 वर्षाचे 5,000 आणि 3 लाख जमा झाले असते. खरं प्रॉफिट त्याला जे आले असते 4,59,000 आले असते. टोटल 7,59,000 हे आपले 5 वर्षात 5,000 मंथली SIP झाले असते. ह्या फंडचा परफॉर्मन्स केला तर ह्यात 7,59,000 मी सांगितलं, पण इतर कॅटेगरीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असते तर 6,68,000
6,68 लाख झाली असती, 6,68 हजार. नंतर एफ डीमध्ये विचार केला तर 3,58,000 झाले असते. गोल्डमध्ये ह्या जर इन्व्हेस्टमेंट केली असते एवढ्या अमाऊंटची तर 3,94,000 झाले असते. म्हणजे 3,94,000 एक्स्ट्रा आपल्याला मिळाले असते. ह्या फंडमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे 4,59,000 38% रिटर्न दिलेला आहे. आणि ह्या फंडमध्ये आपण जर ॲसेट व्हॅल्यू होईल तर 41,000 करोडची ॲसेट व्हॅल्यू आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5,000ची, मिनिमम विड्रॉल 100 रुपयाची करू शकता आणि मिनिमम SIP इन्व्हेस्टमेंट पण ह्यामध्ये 1,000 रुपयाची आपण करू शकता. ह्या फंडच्या कॅटेगरीमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात वर हा फंड आहे, ज्यात की स्मॉल कॅप असल्यावर रिस्क पण आहे. आतापर्यंतचा रिटर्न जर विचार केला तर 46% एक वर्षाचा रिटर्न आहे. एक्सपेन्स रेशो आपण जर बघितलं तर 69 म्हणजे 70च्या आसपास आहे. त्यानंतर बाकीचे फंड जर आपण बघितल्यानंतर ॲक्सिस स्मॉल कॅपचा 32% रिटर्न आहे, कोटक स्मॉल कॅपचा 33% आहे, ICICI प्रुडेन्शियलचा 36% आहे, टाटा स्मॉल कॅप फंडचा पण 33% आहे. ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न हा निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप. निप्पॉन ही जपानची एक आर्थिक क्षेत्रात काम करणारी मोठी संस्था आहे आणि याच्या माध्यमाने इन्व्हेस्ट होतात. आणि माझीसुद्धा ह्या निप्पॉन इंडिया स्मॉल कॅपमध्ये 2014 पासून स्वतःची SIP आहे. अलोकेशनचा जर विचार केला तर मित्रांनो आपण ह्यात म्हणजे लार्ज कॅपमध्ये 13.33%, मिड कॅपमध्ये 14.86%, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये केले आहे ते 68% केले. जसं आपण टॉप होल्डिंग जर बघितलं तर ह्यामध्ये IT फायनान्शियल होल्डिंग एक आहे, HDFC बँक आहे, KPIT इंजिनिअरिंग आहे आणि अपार इंडस्ट्रीज ही टॉप होल्डिंग आहे. निप्पॉन इंडियाची आतापर्यंत स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त रिटर्न आहे. मित्रांनो, आपली जर्नी आर्थिक सुरू करत असताना आर्थिक स्वातंत्र्याची आपण एक फ्लेक्झी कॅप, एक स्मॉल कॅप ही फंड घेऊ शकता आणि 500 आणि 1,000 रुपयाची अशी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकता. आता त्यानंतर तिसरा जो फंड आपण निवडलेला आहे तो आहे SBI कॉन्ट्रा डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. या प्लॅनचा जर विचार केला तर ह्याचे ॲसेटची व्हॅल्यू आहे सध्या ते 18,931 करोड आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट यामध्ये एकदम करायची तर 5,000ची करू शकता, मिनिमम विड्रॉ 500 करू शकता. जर आपल्याला मंथली SIP लावायची असेल तर आपण 500 रुपयाची मंथली SIP पण ह्यामध्ये करू शकता. इथं पण आपण कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. मंथली SIP जर 5,000ची 5 वर्षासाठी आपण जर केली असती ह्या फंडमध्ये तर आपले 3,00,000 रुपये जमा झाले असते. ज्याला निव्वळ नफा जो आहे तो 3,63,000 मिळाला असताना आज त्याची व्हॅल्यू 6,63,000 रुपये झालेली असते. ह्या फंडमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त रिटर्न जे दिले आहेत ते 32% दिले आहेत. त्यामध्ये दुसरा जर आपण कॅटेगरी कुठली इन्व्हेस्टमेंट केली असते तर 26% रिटर्न असते. बँक FD जर केली असते तर आपल्याला 3,58,000 रुपये जमा झाले, फक्त 57,000 तुम्हाला 3 वर्षात मिळाले असते आणि गोल्डमध्ये तुम्हाला 93,000 एक्स्ट्रा मिळाले असते. याचा जर आपण विचार केला ह्यामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्याला ही कॉन्ट्रा फंडमध्ये 3,63,000 3,63,000 ती पण 5 वर्षात झालेली आहेत आपले. ह्या कॅटेगरीमध्ये जर बाकीचे आपण फंड बघितले तर हाय रिस्कमध्ये SBI कॉन्ट्रा फंड येतो जो की 35% आता आपण रिटर्न दिले. ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कवरी फंडचा विचार केला तर यामध्ये 29% रिटर्न आहेत. बंधन स्टेर्लिंग व्हॅल्यूचा केला तर 30% आहेत. टेम्पल्टन इंडियाचा विचार केला तर 30% रिटर्न आहे. इन्व्हेस्को इंडियामध्ये पण 26% रिटर्न आहेत. सगळ्यात जास्त रिटर्न हे आपल्याला SBI कॉन्ट्रा SBIचा हा फंड आहे. याचा एक्सपेन्स रेशो पण बघितलं तर 0.72% आहे, जो की ह्या कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी कमी आहे. आता या फंडची जर आपण टॉप स्टॉक होल्डिंग जर बघितले तर यात निफ्टी 50मधल्या काही कंपन्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त गेलमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, ICICI बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन कॉर्पोरेशनमध्ये पण ह्याची इन्व्हेस्टमेंट आहे. हे टॉप होल्डिंग आहेत. या फंडचं जर आपण अलोकेशन बघितलं म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीचे फंड जास्त असतात तर लार्ज कॅपचे फंड जे आहेत ते 44.1% म्हणजे मी लार्ज कॅपचेच फंड आहे. त्यात मिड कॅप कॅटेगरीचे आपल्याला 30% दिसून येतात, स्मॉल कॅप कॅटेगरीचे 15% फंड दिसून येतात. म्हणजेच ह्यांनी सगळेच एक्सपोजर हे लार्ज कॅपमध्ये घेतलेलं आहे. तर हा एक फंड मित्रांनो आपली फायनान्शियल फ्रीडमची जर्नी चालू करत असताना आपल्याकडे किंवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. यानंतर मित्रांनो आपण पुढचा एक फंड निवडणार आहे तो आहे ICICI प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप फंड. ह्या नावानंच आपल्याला कळलं असेल की हा ब्ल्यू चिप फंड आणि ह्याची इन्व्हेस्टमेंट या फंडची सी जी आहे ती सर्व मोठ्या ज्या ब्ल्यू चिप कंपन्या आहेत त्यामध्येच असते. ह्या फंडमध्ये जर आपण 5 वर्षाकरता 5,000ची SIP केली असते तर टोटल आपले जमा झाले असते 3,00,000 रुपये. याला प्रॉफिट जर टोटल निव्वळ बघितलं तर 2,09,000 आणि टोटलाची व्हॅल्यू त्याची आपली बघितलं तर 5,09,000 झाली असते. ह्या फंडने आतापर्यंत जर बघितलं तर आपल्याला 21% रिटर्न दिले. अदर कॅटेगरीमध्ये जर एवढी इन्व्हेस्टमेंट आपण केली असती तर टोटल व्हॅल्यू 4,75,000 झाली असती, म्हणजे 1,75,000 एक्स्ट्रा आपला फायदा झाला असता. FDमध्ये तर आपल्याला फक्त 57,000 फायदा झाला असता, गोल्डमध्ये 93,000 फायदा झाला असता. ह्या फंडमध्ये आपल्याला 2,09,000 म्हणजे 2,10,000च्या आसपास फायदा झाला असता.
ॲसेट इन्फो जर बघितली आपण तर 44,425 सध्या ॲसेट आहे याची. मिनिमम इन्व्हेस्टमेंट आपण 100ची करू शकता. मिनिमम विड्रॉल आपण ₹1 पण विड्रॉ करू शकता. मिनिमम SIPची इन्व्हेस्टमेंट यात ₹100 म्हणजेच मंथली ₹100 तुम्ही SIP या फंडमध्ये करू शकता. ह्या कॅटेगरीमध्ये जर बाकीचे आपण फंड बघितले, SBI ब्लू चिप फंडचे रिटर्न बघितले तर आपले 19% आहेत. मेरी ॲसेट लार्ज कॅपचे बघितले तर 17% आहेत. HDFC टॉप 100चे बघितले तर 27% आहेत आणि आदित्य बिर्ला सन लाईफचे बघितले तर 20% रिटर्न आहेत. तर ICICI ब्लू चिप फंड हा ICICI हाऊसतर्फे येणारा फंड आणि एक चांगला फंड आहे. यामध्ये टॉप होल्डिंग जर बघितलं तर ICICI बँकेची टॉप होल्डिंग आहे, नंतर लार्सन अँड टर्बो ही ब्लू चिप कंपनी आहे, नंतर रिलायन्स ही ब्लू चिप कंपनी आहे आणि इन्फोसिस ही लार्ज कॅप फंड कंपनी आहे. ह्या फंडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये केली जाते, नंतर मिड कॅपमध्ये स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. मित्रांनो, आपलं कधीही म्युच्युअल फंडची जर्नी सुरू करत असताना आपल्याकडे एक ब्लू चिप फंड असणं एकदम अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून पडत्या मार्केटमध्ये आपल्याला जास्त लॉस होणार नाही. त्यानंतर पुढचा जो आपण फंड निवडलेला आहे तो आहे कोटक इमर्जिंग इक्विटी फंड. हा फंडमध्ये जर आपण मंथली 5,000ची 5 वर्षाकरता SIP केली तर 3 लाख जमा झाले असेल, 2,88,000 निव्वळ नफा झाला असता. आजची करंट व्हॅल्यू त्याची 5.88 झाली असती, 5,88,000 झाली असती. ह्या फंडचा आतापर्यंत रिटर्न बिल तर 27% आहे. इतर कॅटेगरीमध्ये आपल्याला 27.5% रिटर्न मिळाला असता. बँक FDमध्ये 60% आणि गोल्डमध्ये आपल्याला 10% रिटर्न मिळाला असता. सगळ्यात जास्त रिटर्न इथं 2.88 2,88,000 दिलेले आहे. कोटक इमर्जिंग फंडच्या कॅटेगरीमध्ये जर आपण इतर जर फंड बघितले जसे की HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंडनं 42% रिटर्न दिले आहेत, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडनं 44% दिले, SBI मॅग्नम फंडनं 32% दिले, तर मेरी ॲसेटनं 32% रिटर्न दिले. तर कोटक इमर्जिंग इक्विटी फंड निवडायचं माझं मेन कारण असं होतं की कोटक इमर्जिंग इक्विटी फंड हा कोटक बँके किंवा कोटक जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे यांच्यातर्फे चालला जातो आणि या फंडचे गेल्या काही दिवसापासूनचे रिटर्न आणि कंपनीची मॅनेजमेंट खूप चांगली असल्यामुळे हा फंड माझ्या स्वतःच्याही पोर्टफोलिओमध्ये आहे. तर या फंडची जर आपण इन्व्हेस्टमेंट बघितलं तर लार्ज कॅपमध्ये हे 15% इन्व्हेस्टमेंट करतात, मिड कॅपमध्ये 66%, स्मॉल कॅपमध्ये 11.51%. टॉप स्टॉक जर बघितलं आपल्याला सुप्रीम इंडस्ट्रीज दिसतो, सोलर इंडस्ट्रीज, पर्सिस्टंट सिस्टम, ओबेराय रिअलिटी असे काही स्टॉक हे कोटक इमर्जिंग इक्विटी फंडमध्ये दिसून येतात. तर मित्रांनो, ह्या सर्व व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिला जो स्टॉक बघितला तो पराग पारिक फ्लेक्झी कॅप फंड, नंतर मला निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, नंतर बघितला SBI कॉन्ट्रा डायरेक्ट ग्रोथ प्लॅन, ICICI ब्लू चिप, प्रुडेन्शियल ब्लू चिप, नंतर कोटक इमर्जिंग इक्विटी फंड. तर मित्रांनो, आपली कुठलीही इन्व्हेस्टमेंट जर जर्नी चालू करायची असेल तर आपण हे 3 ते 4 आपल्या फंड जे आहेत ते प्रथम स्टार्ट करू शकता, की प्रत्येक फंडमध्ये फंडच्या नुसार आपण 500 किंवा ₹1,000ची मंथली SIP स्टार्ट करू आणि जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर आपण SIP चालू केली पाहिजे, जेणेकरून आपले जर गोल असेल की मुलांचं शिक्षण किंवा परदेशवारी असेल किंवा आपल्या रिटायरमेंट प्लॅन असेल तर त्यासाठी सर्वात जास्तीत जास्त पैसा जमा झाला पाहिजे. कारण पैसे वाढवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ द्यावा लागतो. जेवढी तुम्ही कंटिन्यू लाँग जर इन्व्हेस्टमेंट ठेवत असाल तर तेवढा आपला पैसा हा मोठ्या प्रमाणात बनणार आहे. त्यामुळे मित्रांनो, असे 4 फंड किंवा मी सांगितलेली नावे किंवा इतर कोणतीही नावे तुम्ही मार्केटमध्ये अभ्यास करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कोणत्याही फंडचा परफॉर्मन्स हा मागील रिटर्न बघून आपण करू शकत नाही की येणाऱ्या दिवसात हा फंड कसा परफॉर्मन्स करेल. फक्त आपल्याला फंडची निवड करताना असताना ते फंड हाऊस कोणतं आहे, त्याची मॅनेजमेंट कशी आहे, त्याचा एक्सपेन्स रेशिओ कसा आहे हे बघणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. तेव्हा मित्रांनो, जर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहून आवडला असल्यास तर आम्हाला काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हॅव गुड डे. बाय बाय.